नमस्कार सर्वांना, हाऊसवाईफ मराठी या चॅनलवर तुमचं स्वागत आहे। मी आज बनवणार आहे बिना खव्याचे गुलाबजामू। हे गुलाबजामू खायला खूप छान बनतात। चला तर बनवूया। मी हे गुलाबजामूचं एक पाकेट घेतलं। एका पातेल्यामध्ये चाचणीसाठी मी 1-1.5 वाटी साखर घेतली। 1 तांब्या पाणी घेतलं चाचणी बनवण्यासाठी। गॅसवरती चाचणी तयार होऊ द्यायची मस्त। साखर व्यवस्थित विरघळून घ्यायचा। 2-3 विलायच्या घेतल्या। विलायचीचे छिलके टकर काढून घ्यायचे। पाटावरती विलायची बारीक पेस्ट बनवून घ्यायची इलायचीची। बेलण्याने व्यवस्थित बारीक पेस्ट बनवायची। पाकामध्ये टाकून द्यायची विलायची आपण बारीक केलेली। पाक तयार होई तोपर्यंत आपण पीठ मळून घेऊ गुलाबजामुनचं। पीठ मळण्यासाठी मी 1 वाटी दूध घेतलं। पाकीट फोडून घ्यायचं। पूर्ण पाकिटाचे मी बनवणार आहे गुलाबजामुन। तुम्ही गुलाबजामुनमध्ये खवा टाकू शकता, मैदा टाकू शकता, पण मी नाही टाकणार। मला साधे सिंपलच गुलाबजामुन बनवायचे। दुधामध्ये मी हे पीठ चुरून घेणार आहे चांगलं। पीठ चुरल्यानंतर मी त्याला पाणी लावून अर्धा तास झाकून ठेवणार आहे। अर्ध्या तासानंतर मी गुलाबजामुन बनवायला घेणार आहे। अर्धा तास झाला। आता मी गुलाबजामुन बनवणार आहे। पीठ व्यवस्थित मळून घ्यायचं। बघा किती छान मुलायम पीठ झालेलं आहे। पिठाला व्यवस्थित चोळून घ्यायचं। मग खूप छान गुलाबजामुन वळतात हातावरती। हाताला तेल लावून घ्यायचं व गोल गोल गुलाबजामुन बनवून घ्यायचे। हाताने व्यवस्थित गोल आकार द्यायचा गुलाबजामुनला। अशी तुम्हाला जसे आकाराचे आवडतात तसे तुम्ही गुलाबजामुन लहान मोठे तुम्हाला जसे आकार आवडतात तसे तुम्ही बनवू शकता। मी पूर्ण गुलाबजामुन बनवून घेतले। एका कढईमध्ये मी तेल ठेवलं पात तापण्यासाठी। तेल चांगलं तापू द्यायचं। गॅस लहान ठेवायचा। तेल तपलं का मी चेक करत आहे। तेल मस्तपणे तपलं आहे। तेल तपल्यानंतर थोडे थोडे गुलाबजामुन टाकून तळून घ्यायचे। हळूवार स्लो गॅसवरती तळायचे। गॅस जास्त मोठा केला तर गुलाबजामुन करपतील। हळूवार भाजून घ्यायचे गुलाबजामुन। मी सर्व गुलाबजामुन भाजून घेतले, तळून घेतले। त्याला चांगला ब्राऊन कलर येऊ द्यायचा। बघा सर्व गुलाबजामुन मी तळून घेतले। चाचणी पण आता आपली होत आलेली आहे। बघा चाचणीला किती उकळी फुटली। अजून 5-10 मिनिटं होऊ द्यायची चाचणी। एका डब्यामध्ये मी चाचणीचं पाणी काढून घेतलं। आता याच्यामध्ये मी सर्व गुलाबजामुन केलेले तळून घेतलेले टाकणार आहे। याला अर्धा तास असेच झाकून ठेवायचं। अर्ध्या तासानंतर गुलाबजामुन सर्व पाणी शोषून घेतं। खूप छान लागतात हे गुलाबजामुन, टेस्टी लागतात। तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा आणि माझा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद।